व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक मधला जो चॅप्टर नंबर 1 आहे इंटरेस्ट, त्याचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड त्या ठिकाणी बघितलं आणि मग त्यामध्ये व्हॉट डू मीन बाय इंटरेस्ट, देन देर आर व्हेरियस इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन while calculating the interest like present value or a principal, rate of interest, term, then interest, and then future value, that is amount. These all contents, all terms are useful while calculating the interest. ते अतिशय गरजेचं आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याच्या वेळेस. ते डिटेल्स असेल तर तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकता, ते डिटेल्स नसेल तर मात्र तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येणार नाहीये. आणि त्याच्यामुळे मात्र त्या कन्सेप्ट आपल्याला त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यामधली महत्वाची कन्सेप्ट आपण इंटरेस्ट म्हणजे काय हे बघितलं. इंटरेस्ट इज द चार्ज पेड बाय बॉरोवर टू द लेंडर फॉर यूज ऑफ मनी. जो कर्ज घेतो कर्जदाराकडून त्या बँकर्सला किंवा लेंडर्सला जो कर्ज देतो त्या व्यक्तीला जो चार्ज पेड केला जातो कशासाठी, पैसे वापरण्याबद्दलचा, त्यालाच आपण त्या ठिकाणी इंटरेस्ट असं म्हटलं. प्रिन्सिपल म्हणजे जी अमाऊंट त्या ठिकाणी बॉरो केली जाते बॉरोवर कडनं, जे कर्ज म्हणून रक्कम घेतली जाते त्याला आपण प्रिन्सिपल किंवा प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतो. ती आता त्या ठिकाणी घेतली म्हणून त्याला प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतो आपण. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट हा त्या ठिकाणी कोणत्या पर्सेंटेजने इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार आहे पर ॲनम, तर त्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलं. त्यानंतर पुढे टर्म, फॉर विच पिरियड particularly loan is granted or amount is deposited with the bankers. मग ज्या कालावधीसाठी त्या ठिकाणी पैसे कर्जाने घेतले जातात त्या पिरियडला त्या ठिकाणी आपण टर्म असं म्हटलं. आणि नंतर अमाऊंट आणि फ्युचर व्हॅल्यू किंवा फ्युचर व्हॅल्यू. फ्युचर व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट विच इज रिटर्न बाय द बॉरोवर टू द लेंडर. कर्जदाराकडनं सावकाराला जी रक्कम परत केली जाते त्याला आपण फ्युचर व्हॅल्यू किंवा अमाऊंट असं म्हणतो. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट अमाऊंट, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दलमध्ये, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दलमध्ये व्याज ऍड केलं, इंटरेस्ट ऍड केला की त्या ठिकाणी अमाऊंट ही रक्कम त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होते. ह्या सर्व कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी बघितल्यात. आणि पुढे सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी अभ्यासाला घेतलं. ओके, व्हेन इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड एव्हरी टाइम ऑन प्रिन्सिपल, सच टाइप ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इज कॉल्ड द सिंपल इंटरेस्ट. प्रत्येक वेळेस इंटरेस्ट हा कशावर कॅल्क्युलेट केला जातो, तर तो प्रिन्सिपलवरच कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलं, सिंपल इंटरेस्ट म्हटलं. आणि सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी बघितला. SI किंवा I इज इक्वल टू PRN अपॉन 100, P मल्टिपल बाय R मल्टिपल बाय N अपॉन 100 हा त्या ठिकाणी फॉर्म्युला झाला आपला. आणि मग तिथे आपण अमाऊंट पण कॅल्क्युलेट केली. अमाऊंट कॅल्क्युलेट करायची असेल तर अमाऊंट इज इक्वल टू P प्लस I ह्या पद्धतीने आपण फॉर्म्युला डेव्हलप केला. किंवा मग A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN अपॉन 100 हा एक फॉर्म्युला डेव्हलप केला. किंवा A इज इक्वल टू P प्लस PRN अपॉन 100 या पद्धतीने देखील आपण त्या ठिकाणी अमाऊंट कॅल्क्युलेट केली. ओके, सो आज आपण त्याचे एक्झाम्पल आणि त्यानंतर हाऊ टू सिंपल इंटरेस्ट वर्कआउट, कशा पद्धतीने ते काम करतं हे देखील आपण त्या ठिकाणी एक्झाम्पलच्या साहाय्याने बघितलेलं होतं. आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं होतं. काय एक्झाम्पल होतं आपलं, बघा. 1/1/2018 जर त्या ठिकाणी कर्ज घेतलं असेल, प्रिन्सिपल अमाऊंट 10,000 असेल आणि रेट ऑफ इंटरेस्ट 10% असेल आणि टर्म 3 इयरची असेल तर सिंपल इंटरेस्टने कसं कॅल्क्युलेट होईल, तर त्याचं बॅलन्स ॲज ऑन ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी तिची प्रिन्सिपल 10,000 1/1/2018 ॲज ऑन 1 जानेवारी 2018. आफ्टर 1 year completion
Interest will be charged on rupees 10,000 at a 10%, that is on 31st December 2018 at 10%. 10,000 multiple by 10%, that is 1,000. इथे 11,000 त्या ठिकाणी अमाऊंट झाली. एक वर्ष संपलं तेव्हा, म्हणजे कधी बॅलन्स ॲज ऑन 31/12/2018 ला वर्षाच्या शेवटी किंवा ओपनिंगच्या डेटला 1/1/2019 ला 11,000 झाला. आणि परत नेक्स्ट इयर ज्यावेळेस क्लोज होईल ऍट द एंड ऑफ सेकंड इयर क्लोज होतं त्यावेळेस परत इंटरेस्ट ॲज ऑन 31/12/2019, इंटरेस्ट ॲज ऑन 31st December 2019 ऍट 10%. आता इथं 10% कशावर कॅल्क्युलेट केला? परत प्रिन्सिपलवरच कॅल्क्युलेट केला, ह्या 11,000 वर कॅल्क्युलेट केला नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस व्याज हे 1,000च असणार आहे. हे 10% 10,000 वरच कॅल्क्युलेट केलं आणि इथे 12,000 झालं. अगेन आफ्टर द एंड ऑफ थर्ड इयर अगेन इंटरेस्ट चार्ज ऍट 10% and this interest is calculated on principal. That means in simple interest is always calculated on particularly principal. Okay, प्रिन्सिपल वर कॅल्क्युलेट केलं जातं, व्याजावर व्याज कॅल्क्युलेट केलं जात नाही. परत 1,000 असं 13,000 झालं. आणि याच्या उलट मात्र जे काही कंपाऊंड इंटरेस्ट मेथड आहे, आपण त्याला चक्रवाढ व्याज असं म्हणतो, त्यामध्ये मात्र काय होतं बघा, सेम एक्झाम्पल आहे. 1/1/2018 ला 10,000 फर्स्ट इयर संपलं त्यावेळेस 10,000 वर 10% 1,000 झालं 11,000. सेकंड इयर ज्यावेळेस क्लोज होईल त्यावेळेस मात्र इथे मूळ प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपलवर मूळ मुद्दलीवर कॅल्क्युलेट व्याज होत नाही, तर कशावर होतं? जो काय आउटस्टँडिंग बॅलन्स आहे, आउटस्टँडिंग प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट हा 11,000 होता, 11,000 आहे जो आउटस्टँडिंग बॅलन्स आहे. या 11,000 वर इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेट झाला 10% ने. 11,000 वर 10% ने 1,100 म्हणजे 1,100 त्या ठिकाणी कॅल्क्युलेट झाले, 1,100. आणि म्हणून त्या ठिकाणी बॅलन्स तयार झाला 12,200. इथे व्याज आलं 12,000 आणि इथे आलं 12,200. म्हणजे बघा 200 रुपये व्याज जास्त आलं कंपाऊंड इंटरेस्टने, कारण व्याजावर व्याज कॅल्क्युलेट झालं. ह्या 1,000 वर देखील तिथे काय झालं, परत व्याज कॅल्क्युलेट केलं गेलं. आणि अशाच पद्धतीने थर्ड इयरच्या एंडिंगला देखील काय झालं, 12,000 जो काय 200 बॅलन्स राहिला त्याच्यावर परत 10% इंटरेस्ट चार्ज झाला. 12,200 यावर 1,220 इतकं त्या ठिकाणी काय झालं, इंटरेस्ट कॅल्क्युलेट झालं. आणि 13,420 इतकं त्या ठिकाणी टोटल बॅलन्स आउटस्टँडिंग तयार झाला. जो इथे 13,000च होता तो 13,420 झाला. म्हणजे इथे व्याजावर व्याज कॅल्क्युलेट केल्यामुळे 420 रुपये इतकं व्याज जास्त कॅल्क्युलेट झालं. तर हे त्याचं एक्सप्लेनेशन, एक्झॅक्टली कशा पद्धतीने ते वर्कआउट होतं हे आपण त्या ठिकाणी बघितलं. आज आपण एक्झाम्पल बघणार आहोत. काल आपण फॉर्म्युले बघितलेत. काय बघितलेत? फॉर्म्युले बघितले की कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्ही लिहून घ्याल तुमच्या नोटबुक मध्ये पटकन. एक्झाम्पल नंबर 1, what will be the simple interest on rupees 1,200 at 10% per annum for 3 years. म्हणजे 1,200 रुपयाचं बघा, व्हॉट विल बी द सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट किती असणार? सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लावलं. ऑन रुपीज किती रुपयावरचं? 1,200 रुपयावरचं. ओके, 1,200 ऍट 10%. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10%. आणि फॉर टर्म किती आहे? 3 इयर्सची टर्म आहे. तर मग याचं सोल्युशन कसं घेणार आपण बघा. तुम्ही फॉलो करा, लिहून पण घ्याल माझ्या बरोबर. ओके, मग बघा बरं, इथे पी दिला तुम्हाला. पी किती दिला? 1,200 दिला. इज इट क्लिअर? पी दिला. पी दिल्यानंतर इथे तुम्हाला आर दिला, रेट ऑफ इंटरेस्ट बघा. आर दिला. आर किती दिला? 6% पर एनम इतका तुम्हाला आर दिला, रेट ऑफ इंटरेस्ट. पी दिला, आर दिला आणि सॉरी 10% आहे, 6% दिलं मी. किती तो? 10% आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, 10%. आणि त्याच्यानंतर इथे टर्म दिला, यन पिरियड. तो कशाने डिनोट करतो आपण? यन ने डिनोट करतो. यन इज इक्वल टू 3 इयर्स. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली, 3 इयर्स. इज इट क्लिअर? आणि मग याच्यावरनं आपण आपला
प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मग आता आपल्याला इथे फॉर्म्युला घ्यायचा बघा. काय घ्यायचा? फॉर्म्युला घ्यायचा. SI is equal to PRN अपॉन 100. हा काल आपण फॉर्म्युला अभ्यासला तिथे. हा फॉर्म्युला अभ्यासला आपण काल तिथे, बरोबर ना? हा फॉर्म्युला अभ्यासला आपण आणि मग ह्या फॉर्म्युलाच्या आधाराने आपण ते सोल्युशन घेणार आहोत. काय बघा मग आता पी किती आपला बघा बरं इथे. पी दिला तुम्हाला 1200 मल्टिपल बाय आर किती दिला बघा बरं. आर दिला 10 मल्टिपल बाय एन किती दिला. एन दिला 3 आणि अपॉन 100. मग करा कॅल्क्युलेशन. किती येतं बघा बरं. 1200 मल्टिपल बाय 10 मल्टिपल बाय 3 बघा. 1200 गुणिले 10 12,000 गुणिले 3 36,000. डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालेल. अपॉन 100 इथे 0 गेला म्हणजे किती राहिलं बघा बरं. 360. किती राहिलं व्याज. 360. 36,000 भागिले 100 रुपीज 360 इतकं व्याज त्या ठिकाणी आलं. तुम्हाला आन्सर पाठवलंय 360. समजलंय का बघा बरं. समजलंय का. बघा आता ज्यांना नाही समजलं मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो. त्याचं पुढचं एक्झाम्पल सेम आहे. तेच एक्झाम्पल आहे. काय बघा बरं इथे. फाइंड आउट सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज 25,000 at 6% per annum for 5 years. सेम एक्झाम्पल आहे. फक्त काय झालं फिगर चेंज झाल्या तिथे. मग बघा इथे परत. बघा किती पी इथे. P is equal to 25,000. Is it clear? Then R is equal to 6% आणि N दिला तुम्हाला पिरियड इज इक्वल टू 5 years आहे. या 3 माहिती दिल्या. P 25,000, R 6%, N 5 years. Is it clear? झालं. मग आता याचा परत फॉर्म्युला घेऊयात आपण. हा फॉर्म्युला आपला SI इज इक्वल टू PRN अपॉन 100. मग हा फॉर्म्युला याच्यामध्ये अमाऊंट टाकू आपण. जस्ट बघा पी किती आपला 25,000 मल्टिपल बाय सॉरी आर किती पी आर 6 आहे आणि एन किती 5. एन किती 5.
25,000 divided by किती आलं बघा बरं. 25,000 मल्टिपल बाय 6 मल्टिपल बाय 5. यस, 25,000 गुणिले 6, 1,50,000 गुणिले 5, 7,50,000. बरोबर आहे ना? 7,50,000 भागिले 100 म्हणजे किती येईल ते? 7,500. 7,500 हे आन्सर येईल. ओके, समजलं? 7,500. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊयात, नाही लक्षात आलं तर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या लिहून. व्हॉट विल बी द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹60,000 ॲट 7% पर ॲनम फॉर 4 years? आता तुम्ही आन्सर देणार आहात, तुम्ही सोडवणार आहात. सोडवा आणि मला पाठवा. सोडवा, मी अजिबात लिहित नाही आता. हे आन्सर तुम्ही सोडवणार आहात. सोडवलं? ओके, आन्सर पाठवलं तुम्ही 16,800. व्हेरी गुड. जमेल मग हे सिंपल एक्झाम्पल इथं जमेल. पुढचं बघूयात आपण. व्हेरी गुड. ओके, चला मग नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊयात. एक्झाम्पल लिहा.
ओके. आता पुढे काय विचारलं बघा, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा तुम्ही. फाइंड आउट अमाऊंट और फ्युचर व्हॅल्यू. इथे तुम्हाला अमाऊंट किंवा फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. इथे इंटरेस्ट नाही सांगितलेला तुम्हाला. काय विचारलं? फाइंड आउट अमाऊंट ऑब्लिक फ्युचर व्हॅल्यू ऑफ ₹25,000 at 5% फॉर 4 years. 25,000वर 5% 4 वर्षासाठीची अमाऊंट विचारली त्यांनी. काय विचारली? अमाऊंट विचारली. आता अमाऊंट कसं कॅल्क्युलेट करतो आपण? P plus I इज इक्वल टू A. A इज इक्वल टू P plus I. म्हणजे अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या वेळेस प्रिन्सिपल मध्ये इंटरेस्ट ऍड केलं की आपले अमाऊंट तयार होते. मग आता आपण ह्या फॉर्म्युलाने काय करणार? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घेणार. आणि ही पी दिलेलीच आहे आपल्याला. P plus I केलं की आपला इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. पण त्यासाठी वेगळा फॉर्म्युला पण दिलाय. पण अगोदर मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सोडवतो, आपल्याला सोडून दाखवतो. आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. ओके, सोडवता येणं गरजेचं आहे. कोणता फॉर्म्युला वापरतो हे इम्पॉर्टन्स नाहीये तिथे. ओके, सो आपण काय करूया तिथे बघा, सोल्युशन पी दिला इथे, पी दिला, पी इज इक्वल टू 25,000. ओके, देन पी नंतर आर दिला, आर दिला तुम्हाला 5%, एन दिला तुम्हाला 4 years. आपण काय करू, आहे त्या पद्धतीने अगोदर सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घेऊयात. ओके, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला घ्या. मग खाली आधी सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घेऊ. अगोदर काय कॅल्क्युलेट करून घेऊ आपण? सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घेऊ. ओके, मग आता सिंपल इंटरेस्ट SI इज इक्वल टू PRN अपॉन 100. मग आता इथे पी किती तुमचा? पी दिला 25,000. 25,000. ओके, मल्टिपल बाय बघा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 5%. आणि एन दिला 4 years. 25,000 मल्टिपल बाय 5 मल्टिपल बाय 4, 1,25,000 गुणले 4 ते 5 लाख येईल बहुतेक. ते किती येईल? 5 lakhs येईल. बरोबर ना? फाईव्ह लॅक्स अपॉन 100 म्हणजे किती येईल बरं? बघा बरं, 5,000 येईल. किती येईल? 5,000 येईल. सिंपल इंटरेस्ट आला आपला 5,000. SI इज इक्वल टू 5,000. ओके, आता इथं आपण SI कॅल्क्युलेट केला, SI कॅल्क्युलेट केला बरोबर ना? SI आपला कॅल्क्युलेट झाला. इथे SI किती आला? 5,000 आला. इज इट क्लिअर? आता SI कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला A कॅल्क्युलेट करायचा, अमाऊंट. अमाऊंट कॅल्क्युलेट करायची बरोबर ना? काय कॅल्क्युलेट करायची? अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. ओके, मग आता अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, तर मग इथे अमाऊंट म्हणजे काय? A इज इक्वल टू P प्लस I बरोबर ना? P प्लस I. मग आता इथे आपल्याला P माहिती आहे, P माहिती आहे आपल्याला. P किती आलं आपला? 25,000. प्रिन्सिपल किती आपली? 25,000. आणि प्लस आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केला? 5,000.
इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केला? 5000 कॅल्क्युलेट केला, बरोबर ना? इंटरेस्ट 5000 म्हणजेच इथे अमाऊंट किती आली? अमाऊंट आली 30,000. बघा बरं लिहून. ओके, किती आलं? 30,000 आलं. इज इट क्लिअर? झालं. मग आता आपण पुढे, आता हेच एक्झाम्पल आपल्याला दुसऱ्या फॉर्म्युलेने एक सोडवता येतं बघा. A इज इक्वल टू P प्लस, काल आपण घेतलं ते, मी वेळा पद्धती तुम्हाला सांगतोय फक्त कसं सोडवणार आहात तुम्ही एकदम. इथे पहिल्या याच्यात काय केलं होतं आपण? पी वेगळा कॅल्क्युलेट करून घेतला होता, सॉरी आय वेगळा कॅल्क्युलेट करून घेतला होता आणि त्याच्या पी मध्ये तो ऍड केला. आता इथं डायरेक्ट ए इज इक्वल टू पी प्लस PRN आपण 100 घेतलं आपण. PRN आपण 100 घेतलं. मग आता इथं बघूयात बरं कसं आन्सर येतं. इज इक्वल टू, मग इथे पी किती आपला? 25,000 आहे. पी किती आहे? 25,000. इज इट क्लिअर? प्लस PRN आपण 100, PRN आपण 100 जे अगोदर आयच्या वेळेस आपण घेतलं होतं तेच PRN आपण 100 एवढं घेतलेले बघा आपण. बरोबर. P 25,000 मल्टिपल बाय R 5 मल्टिपल बाय 4 अपॉन 100. ओके, या पद्धतीने आपण ते घेतलं. इज इट क्लिअर? मग याचं सोल्युशन घेऊयात आपण खाली. बघा मग, $25,000 प्लस, मग आता याचा आन्सर काय आलं होतं बघा? वरती आपण कॅल्क्युलेट केलं 25,000 मल्टिपल बाय 5 1,25,000 मल्टिपल बाय 4 5 lakhs. 5 lakhs डिवायडेड बाय 100 ते आलं 5,000. आणि मग इथे आपलं आन्सर आलं आन्सर आलं 30,000. सेम आन्सर आलं वरती पण तेवढंच आलं होतं 30,000. हे डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं आपण. ही एक पद्धत झाली आपल्याला सोडवण्याची. आलं लक्षात? इथे 30,000च आलं आणि इथे पण आता आपलं आन्सर 30,000च आलं. आता आणखीन एक मेथड, आणखीन एक फॉर्म्युला आपण तिथे घेतला होता. R A is equal to P into bracket 1 plus RN upon 100. One plus RN upon 100.
काल तुम्ही लिहून घेतलेला आहे बघा फॉर्म्युला. वन प्लस RN/100 बरोबर. हा फॉर्म्युला तुम्ही काल लिहून घेतलेला आहे. ओके. काय P A इज इक्वल टू बघा A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN/100. मी इथे टाकून घेऊयात आपण फिगर्स. P किती आपला 25,000 इंटू ब्रॅकेट बघा. R किती आपला, R किती बघूयात आपण वरती. R 5 आहे आणि N 4 आहे. R किती आपला 5%. N किती आहे 4 आहे. इज इट क्लिअर? या पद्धतीने दिले इथे. ओके. हे दिलंय आपल्याला इथे. आता सॉल्व्ह करूयात आपण हे. 25,000 इंटू ब्रॅकेट. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं? ठीक आहे. आता मी एकदम डिटेल्स मध्ये तुम्हाला वन बाय वन स्टेप तुम्हाला सोडून दाखवतो. तुम्ही वन बाय वन स्टेप तुम्हाला मी सोडून दाखवतो. मग आता इथे 1 प्लस वन प्लस 5 मल्टिपल बाय 4 किती झालं? इथे होईल ते 20. ओके झालं. एक स्टेप एकदम छोट्या छोट्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सोडून दाखवतोय हे आन्सर. छोट्या छोट्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सोडून दाखवतोय. ओके. आता इथे कसं सॉल्व्ह करणार हे तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. एक तर काय करायचं बघा. 25,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 20/100 आहे ना, तर कॅल्क्युलेट 20/100 करा बरं. किती येतं बघा बरं. हे एवढं सॉल्व्ह करून घेणार आहात तुम्ही. मग 20/100 20/100 किती येतं बघा. 20/100 करा कॅल्क्युलेटरवर. तोंडी कॅल्क्युलेशन करू नका. कधी कधी काय होतं आपल्याकडनं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चुकतं. 0.2 येते बघा. किती येतं 0.2. बरोबर आहे ना. किती आलं 0.2 येतोय. बरोबर 0.2. मग आता तो 0.2 1 मध्ये ऍड करा. 25,000 इंटू ब्रॅकेट 1.02 म्हणजे 1.2. बरोबर आहे का. झालं. आता इथे 25,000 इंटू ब्रॅकेट आहे. इंटू ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन करा. सरळ सरळ 25,000 मल्टिपल बाय 1.2. बघा त्याचा आन्सर येईल 30,000. आलं का सांगा बरं मला. बघा आलं का. वन कसं येईल 1 प्लस ओके. बघा 30,000. ही एक मेथड आहे. हा फॉर्म्युला तिथे यूज केला जातो आणि देखील तुम्ही सोडू शकतात. मी तुम्हाला तेच एक्झाम्पल
वेगळ्या पद्धतीने अमाऊंट कॅल्क्युलेट करून दाखवली. जमेल का मग? प्रॅक्टिस कराल तुम्ही. हा व्हिडिओ बघा, मी व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ बघा आणि असे खूप एक्झाम्पल तयार करा मनाने. पी घ्या, आर घ्या आणि एन घ्या आणि सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथे मी थांबवतोय आता. ओके.